हा ब्रह्मगिरीचा पर्वत आहे। या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर अशा प्रकारचे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात आणि हा धबधब्याचा आपण आनंद घेत आहात। आपलं अभिनंदन। आणि खूप सुंदर असे एकापेक्षा एक असे भारी भारी धबधबे या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आपल्याला पाहायला मिळतात। या पण ठिकाणी एक धबधबा पडतोय, तुम्हाला दिसत असेल, हाच तो धबधबा। हे वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। ब्रह्मगिरीच्या पर्वतावर हे धबधबे आपण पाहत आहोत। हे दे बघा, आता डोंगरावरनं जे पाणी आहे ते पाणी या धबधब्यांच्या माध्यमातून खाली पडतं आहे आणि मी तो तुम्हाला दाखवतो। आणि एक धबधबा बॅकवॉटर, हे जे बाकीचे दोन धबधबे वरती हे बॅकवॉटरनी हवेने परत वर जाताना दिसत आहेत बघा। यस, पुन्हा ते रिटर्न जात आहेत बॅकवॉटर, म्हणजे त्याच्यातला धबधबा अजिबात खाली न पडता हवेने तो वरती जातो आहे। हे अत्यंत विलोभनीय असं दृश्य आहे की आपल्याला बॅकवॉटर म्हणजे पाणी अजिबात खाली न पडता पाणी फवाऱ्याने वरती जात आहे, पूर्ण धबधबावरती। दोन धबधब्यांचं पाणी अचानक पूर्ण वरती जाताना दिसतं आहे तुम्हाला। हे फार सुंदर विलोभनीय असे हे दृश्य ब्रह्मगिरीच्या पर्वतावरचं आपण चित्रित करत आहोत। विलोभनीय असं हे दृश्य। आणि हा धबधबा तुम्हाला मी पूर्ण दाखवतोय। हा वरतून पूर्ण खाली पडेपर्यंत धबधबा खाली बॅकवॉटर तयार होते, त्याचं हवेमध्ये पाणी मर्ज होत आहे। त्याचबरोबर आणखीन एक धबधबा मी तुम्हाला दाखवतोय। हा एक धबधबा बघा। असे खूप धबधबे आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतात।